नमस्कार, मी राजेश बागल. या आठवड्यामध्ये एक नवीन विषय घेऊन आपण बोलणार आहोत आणि हा विषय तुमच्या माझ्या सर्वांच्या अगदी जवळचा आहे आणि याचा एक छोटासा माइंड मॅप पण मी तयार केलेला आहे. तो अगोदर दाखवतो. मी श्रीमंत आहे का? थोडा विषय थोडासा एक फनी वाटेल पण खूप सिरियस विषय आहे हा. आणि यामध्ये 3 गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. एक आहे टाईम म्हणजे वेळ, दुसरा आहे हेल्थ म्हणजे तुमचं आरोग्य, आणि तिसरा आहे मनी म्हणजे पैसे. तर जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही श्रीमंत आहात का, तर नॉर्मली आपल्या डोक्यात येतं की किती पैसे आहेत, किती प्रॉपर्टी आहे, किती बँक बॅलन्स आहे, आणि या युनिटमध्ये आपण त्याची श्रीमंती मोजतो. पण ती पूर्ण त्याची डेफिनेशन होणार नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो टाईम. ओके. आणि मी जेव्हा टाईम म्हणतो तर तो प्रोडक्टिव्ह टाईम आणि क्वालिटी टाईम असा त्याचा अर्थ तुम्ही घ्यायचा आहे. बरं, टाईम म्हणजे फक्त वेळ किंवा घड्याळाची वेळ असं नाही. टाईमला पण तुम्ही जरा थोडासा विचार केला तर त्याच्या 3 भागामध्ये आपल्याला डिवाइड करता येईल. तुमच्या स्वतःसाठी वेळ, टाईम फॉर युअर सेल्फ, टाईम फॉर युअर फॅमिली, तुम्ही कुटुंबासाठी किती वेळ देता, आणि टाईम फॉर सोसायटी अँड नेशन. ओके, हा तिसरा आहे. या तिन्हीमध्ये तुम्ही जर विचार केला तर तुमचा वेळ कुठे जातो. दिवसातले 24 तास आहेत, महिन्याचे 30 दिवस आहेत, वर्षाचे 12 महिने आहेत, आणि असंच पुढचं आयुष्य आहे तुमचं. याच्यामध्ये तुम्ही हा वेळ कसा वाटताय, हा वेळ तुम्ही कसा युटिलाइज करता, हे फार महत्त्वाचं आहे. आणि क्वालिटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह हे त्यात महत्त्वाचं आहे. बरेचसे लोक स्वतःमध्ये आणि फॅमिलीमध्ये अडकून राहतात आणि त्यातच त्यांचा मॅक्झिमम वेळ जातो. सोसायटी, देश तर फार पुढची गोष्ट राहिली. सो वेळ तुमच्याकडे किती आहे, फ्री टाईम किती आहे, किती काढू शकता, जो की तुम्ही या गोष्टींवरती तुम्ही देऊ शकता, हे महत्त्वाचं आहे. टाईम असेल तर तुमची हेल्थ आहे, आणि हेल्थ असेल तर तुमचा पैसा आहे. टाईम नसेल तर ह्या दोन्ही गोष्टी व्यर्थ आहेत. या 2 गोष्टीला अर्थ नाही आहे. ओके. कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट, हेल्थ. पण हेल्थ म्हणजे फक्त आपली शारीरिक हेल्थ नाही आहे. ओके. त्याच्यामध्ये पण फिजिकल हेल्थ डेफिनेटली हे फार इम्पॉर्टंट आहे, फार महत्त्वाचं आहे. दुसरं आहे मेंटल हेल्थ, म्हणजे मानसिक आरोग्य कसं आहे. याच्यावरती बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं. आपण स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देतो, जिमला जातो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करतो, खातो पितो चांगलं, पण मेंटल हेल्थकडे दुर्लक्ष होतं. तर ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि थर्ड इज स्पिरिच्युअल हेल्थ. तुमच्या मनाला बॅलन्स ठेवायला, शांत ठेवायला स्पिरिच्युअल हेल्थ फार महत्त्वाचं आहे. ज्याला आपण एक धार्मिक बैठक म्हणतो. आलं का लक्षात? खास करून दुःखामध्ये आणि संकटामध्ये, अतिदुःखाच्या काळामध्ये, जेव्हा तुम्ही फार वाईट परिस्थितीतून जात असता तेव्हा याची कसोटी खरी लागते. त्यामुळे तुमची मेंटल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ खूप महत्त्वाची आहे. तुमच्या शारीरिक हेल्थ तेवढीच महत्त्वाची आहे. तर हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी मी किती वेळ काढतो. ओके. अगेन गोष्टी फिरून परत वेळ काढायचे ना. ओके. तर या गोष्टीसाठी वेळ काढणं अति आवश्यक आहे. आणि या क्रमामध्ये मी सगळ्यात जे शेवटचं महत्त्व देतो ते देतो मनीला, म्हणजे पैसे. सो हेल्थ असेल, टाईम असेल तर तुमच्याकडे पैसे कमवायची तुम्हाला तुमच्याकडे ताकद येईल आणि तुम्ही पैसे कमवू शकाल. आता पैसे म्हणजे कशासाठी लागतात पैसे तुम्हाला? आता याच्यामध्ये एक छोटीशी सफिशियन्सी टेस्ट आहे. म्हणजे तुमच्याकडे पुरेसा पैसा आहे का? कशासाठी? फॉर सेल्फ, तुमच्या स्वतःसाठी. ती गरज पूर्ण झाल्यानंतर तुमच्या फॅमिलीसाठी तेवढे सफिशियंट पैसे आहेत का? आणि सगळ्यात शेवटी सोसायटी किंवा देश. याचा साधा सोपा अर्थ असा आहे की मी जेव्हा म्हणतो की पैसे सेल्फसाठी हवेत, याचा अर्थ सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ इम्प्रूव्हमेंट. माझ्या स्वतःच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी माझ्याकडे सफिशियंट पैसे आहेत का? मी फक्त नोकरी करतो आणि पैसे आणतो घरामध्ये, शिक्षणावरती, मुलांच्या फॅमिलीवरती हे सगळं खर्च करतो. स्वतःसाठी पण आपण काही पैसे राखून ठेवायला हवेत. ओके. कारण पैसे लागतात, प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. दुसरा मुद्दा आहे फॅमिलीसाठी. तुम्ही काही फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे का फॅमिलीचं? की मुलांचं शिक्षण आहे, त्याला किती पैसे लागणार आहेत, तुमचं स्वतःचं रिटायरमेंट आहे, तुम्ही काही मरेपर्यंत जॉब करणार नाही आहात, मरेपर्यंत तुम्ही जगणार आहात, तोपर्यंत काही फायनान्शियल तुमच्या नीड्स असतील, खास करून रिटायरमेंट नंतर, 60 नंतर, त्या तुम्ही फुलफिल करण्यासाठी काही प्लॅनिंग केले का? हा महत्त्वाचा घटक आहे. 99% लोक या 2 गरजामध्ये अडकून पडतात मरेपर्यंत. स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी पैसा गुंतवण्यातच त्यांचं आयुष्य निघून जातं, आणि मग त्याच्या पुढे सोसायटी आणि देश तर फार लांबची गोष्ट राहिली. इथे एक वाक्य लिहिलंय बघा मी. व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला एकांतात विचारायचा की माझा पर्पज काय आयुष्याचा? देवाने हा जो मला एवढा अमूल्य मानवी देह दिलेला आहे, याचा काय उपयोग काय? याचा पर्पज काय? की फक्त खायचं, प्यायचं, झोपायचं आणि मरायचं? बिलकुल नाही.
देवाने आपल्या फार मोठ्या उद्देशासाठी पाठवलेलं आहे. आणि कुठेतरी मी वाचलेलं आहे की तुम्ही गेल्यानंतर कमीत कमी 100 लोकांनी तुमची आठवण काढावी किंवा तुमचं जे काही काम आहे त्याची त्यांनी मेमरी ठेवावी. हे फार आवश्यक आहे. ते नसेल तर तुमच्या इट वॉज पर्पजलेस लाईफ. म्हणजे मी आलो, मी जगलो, मी नोकरी केली, मी मुलांना वाढवलं, हे तर सगळेच करतात, बाय डिफॉल्ट हे येतच. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केलं? आणि मला असं वाटतं हा जो फ्लोचार्ट आहे हा तुम्हाला कुठेतरी काहीतरी विचार करायला लावेल आणि विचार करायला प्रवृत्त करेल की मी काय करायला, कसं जगायला हवं आणि कसं राहायला हवं आणि कसा मला वेळ माझा काढायला हवा. मला असं वाटतं हा छोटासा एपिसोड आपण इथं संपवूया आणि आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. थँक्यू. हॅव अ नाईस डे.